नमस्कार. जयश्री रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे सुरमई फ्राय कशी करायची. सर्वच माझ्या रेसिपी तुम्ही इतक्या आवडीने बघता, कमेंट बॉक्समध्ये कमेंटही करता आणि खूप छान वाटतं. मग तुमचा हा प्रतिसाद आम्हाला मिळतो, म्हणून अशा नवीन नवीन रेसिपी शेअर करायला खूप छान वाटतं. म्हणून आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. कशी बनवली आपण ही सुरमई फ्राय. तर इकडे मी आता अर्धा किलो सुरमई स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता त्याचा मसाला तयार करून घेऊया. त्याच्यासाठी अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, लाल तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा हळद, त्यानंतर याच्यामध्ये कोकम आगळ घाला आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. कोकम आगळ वगैरे हा मसाला सर्व छान मिक्स झाल्यानंतर सर्व सुरमईला लावून घ्यायचा. तर असे एक एक करून सर्व सुरमईचे जे पीस आहेत त्यांना आपण हाताने चोळून मसाला हा लावून घ्यायचा. छान सर्व सुरमईला असा मसाला लावून झाल्यानंतर एक अर्ध्या तासासाठी आपण सुरमई ही मुरत ठेवायची. छान अशी चव येते, मसालाही छान लागला जातो, म्हणून अर्धा तास सुरमई मुरत ठेवा. तर इकडे अर्धा तास झालेला आहे आणि सुरमई आपली आता छान मुरलेली आहे. मसालाही खूप छान लागलेला आहे. आपण आता वरती जे बॅटर लावतात तो मसाला तयार करून घेऊया. त्याच्यासाठी मी ते रवा, तांदळाचे पीठ, हळद, धना पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून घ्या. सर्व एकत्र करून झाल्यानंतर आता ज्या सुरमईला आपण मसाला लावलेला आहे त्या सुरमईला आपण आता हे लावून घ्यायचं. आता गॅसवरती पॅन किंवा तवा ठेवा. त्यावरती थोडंसं तेल घाला. साली सकट चेचून हा लसूण घालायचा. खूप छान अशी टेस्ट येते आपल्या सुरमईला. किंवा कोणतीही मच्छी करत असताना असा सालीसहित लसूण चेचून घालायचा आणि तेलामध्ये असा थोडासा फ्राय करून घ्यायचा. छान असा लसणाचा जो सुगंध असतो तो आपल्या मच्छीमध्ये उतरला जातो आणि मच्छीला खूप छान अशी टेस्ट येते. तर आता सर्व असं सुरमई मी आता कवर करून घेतो. जो मसाला रवा वगैरे बनवलेला आहे त्याच्यामध्ये. तोपर्यंत आपलं तिकडे बारीक गॅसवरती तेलही गरम होत आहे. छान मी आपली अशी साध्या पद्धतीनेच सुरमई फ्राय कशी करायची आहे ते तुम्हाला दाखवत आहे. आता इकडे मसालाही लावून झालेला आहे. तेलही आपलं तापलेलं आहे. आता एक एक करून सर्व सुरमईचे पीस त्याच्यामध्ये ठेवून बारीक गॅसवरती सुरमई फ्राय करून घ्या. थोड्या वेळानंतर सुरमई पलटी करून घ्या आणि दोन्ही साईडने अशी सुरमई फ्राय करून घ्या. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची, म्हणजे छान अशी सुरमई आपली फ्राय होते. तर हे पहा, सुरमई आपली आता मस्तपैकी फ्राय झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर इथे दोन्ही साईडने सुरमई फ्राय करून झालेली आहे. आपण आता डिशमध्ये सर्व करून घेऊया. पहा किती पटकन झाली आपली सुरमई आणि किती साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले आहे. मग आवडली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि तुम्हीही अशी रेसिपी नक्की बनवा. आणि ही तुम्ही चपातीसोबत गरम गरम मस्त सुरमई फ्राय खा. मग कशी वाटली सुरमई फ्राय रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा
आणि साईडचं बेलचं बटनही दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि सर्वात महत्त्वाचं, खात राहा, आनंदात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.